मागणे तेक तुझ प्रती आहे, देशण तरी पाहे पांडुरंगा. या संतास निर्वेहेचे मद दे. समोर बसा बाळा. या संतास निर्वेहेचे मद दे. अनेक तुझे काही किंवा अनेक तुझ काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, किंवा तुका म्हणे आता उदार तू होशी. मद ठेवे पायी संताचिया. या संतास निर्वेहेचे मद दे. अनेक तुझे किंवा अनेक तुझ काही न मागू देवा. विठ्ठल 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 समचरण सरोजं सांद्र नीलांबुदभं जगन निहित पानिमंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अद्य जननी देवाची. ज्यांचे गावे केला वास त्यासी नसावी उदास. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. किंवा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. सोनो पंत तथा कुणी जनतया मामासी बोलती. नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती. पुण्यश्लोकिता पुण्यनगरेचा मोती करा शुभतो. ऐशा संतवरा शुभकरा दांडे करा वंदितू. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहो. न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्री. न च ओम भूमिर्न तेजो न वायु. चिदानंद रूप शिवोऽहं शिवो. वचन ऐका कमलापते. वचन ऐका कमलापते. वचन ऐका कमलापते. वचन ऐका कमलापते. वचन ऐका कमलापते.
कमलापते वचन एका कमलापते वचन एका कमलापते वचन एका कमलापते माझी रंग तुझे विनाती माझी रंग ते विनाती कर जोडी करते काळे करा जोडी करते काळे माझे रंग ते विनाती माझे रंग ते विनाती करा जोडी करते काळे करा जोडी करते काळे वचन ऐका कमळापते माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळी मागणे ते क तुझ प्रती आहे देशण तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्वेहेचे मज दे अनेक तुझे किंवा अनेक तुझ काही न मागू देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला कीर्तन भजन आरती झाल्यानंतर माळ ज्यांच्या गळ्यात आहे त्यांचा तर पाठच असेल अशी माझी अपेक्षा आहे, पण ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांच्यासुद्धा हा अभंग पाठ असेल. त्याचं कारण असं आहे, आपल्या घरामध्ये सत्यनारायण जरी असला तरी प्रसाद देण्या अगोदर काही ना काहीतरी म्हटलं जातं. त्याकरता बऱ्यापैकी 99.99% लोकांना अभंग पाठ आहे. अभंग 3 चरणाचा आहे. अभंग सोपा आहे. अभंगाचा जर भाव आपण पाहिला तर अजून आपल्याला लवकर कळेल. मागणे ते एक तुझ प्रती आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या समोर उभं राहतात आणि पांडुरंगाकडे एक मागणं मागतात आणि मागत असताना सुद्धा सांगतात ते एक आहे. काय आहे? देशील तरी पाहे पांडुरंगा, तुला देता येत असेल तर पहा असं म्हणतायत. इथे मागणे ते एक, मागणारे तुकाराम महाराज आहे, ज्याच्याकडे मागतायत तो एक आहे. बरं, मागणारे तुकाराम महाराज आहेत, मागतायत तो एक आहे आणि मागणं मागत असताना सुद्धा अनेक नाही तेही एकच आहे. म्हणजे काय उत्तर दिलं? देशील तरी पाहे पांडुरंगा, तुला देता येत असेल तर पहा. इथे पांडुरंगा हे संबोधन आहे. 2 अर्थानं इथे विचार करता येईल. देशील तरी पाहे हक्क दाखवला आणि देशील तरी पाहे तुकोबाराने विनवणी केली. जसं एखाद्या माणसाला आपण निमंत्रण देताना सांगताना असं सांगतो, सगळ्या लोकांना पत्रिका वाटल्या, पत्रिका संपल्या मला माहीत नाही, पण तुम्ही सगळे यायच्या अगोदर मंडपात हजर पाहिजे, कारण आमचा तुमच्यावर हक्क आहे. देशील तरी पाहे हक्क दाखवला. पुन्हा देशील तरी पाहे पांडुरंग, तुम्हाला जमत असेल तर पहा, वेळात वेळ काढा, पण गरिबाच्या लग्नाकरता या. 2 अर्थ केले मी इथे. एकीकडे तुकाराम महाराजांनी हक्क दाखवला, मनसे काही मागा हेचे देगा. दुसरा ठाकलो शेद्वारे उभा याचक. तिसरं उत्तर हेचे दान देगा देवा, तुझा हक्क दाखवलेला आहे तुकाराम महाराजांनी. म्हणून देशील तरी पाहे पांडुरंगा म्हटले काय पाहिजे? या संतास निर्वी हेचे मज दे. इथे निर्वी शब्द वापरला आणि हेची म्हटलेलं आहे. पण कोणत्या संताशी असा विचार आपल्याला करावा लागेल, कारण सगळेच माणसं संत नाहीत आणि सगळ्यांना संत म्हणावं असे काही माणसंही दिसत नाहीत. कारण ज्ञानोबाराच्या ओव्या सांगतो तुम्हाला. हारपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेचे सदा कोणते संत. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलेच मुक्तता, जैसी दिपे दिसे पाहता आपुले वस्तू. म्हणून तुकोबाराय म्हटले या संतास निर्वी हेचे मज दे, पण अनेक तुझे किंवा अनेक तुझं काही न मागो देवा. देवा तुझ्याकडे दुसरं काही मागणार नाही. त्याचं कारण असं आहे, तुझ्याकडे प्रपंचिक जीवनातलं काही मागावं असं काही इतकं कमी पडत नाही, कारण तेही सगळं तुझ्यामुळंच आहे. पण तुला असं वाटत असेल मी तुझ्याकडे पद मागेल, राज्यपद मागत नाही, स्वर्गपद मागत नाही, इंद्रपद मागत नाही, पंचायत समिती मागत नाही, जिल्हा परिषदही मागत नाही, अजून एखाद्या संघटनेचा अध्यक्ष करा असं सुद्धा म्हणत नाही. आता ते पण म्हणावं लागणार आहे. म्हणलं पाहिजे ना, कारण पदच तितके आहेत.
म्हणून वर्णन केलंय. या संतास निर्वे हेचे मज दे अनेक तुझे काही. का बरं नाही? दुसरं काही तुझ्याकडे मागणार नाही आणि मागण्याकरता दुसरंही कोणाकडे मला जाता येत नाही. कारण तू कसा आहेस? तुझे अवदारे जाणो स्वतंत्र देता न मनसे पात्रा पात्र परी कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे दिधेली. तू कसा आहेस? तू आसन का दिकाचे निमाणे साविज्य सौरसु दिधला पुतणे जी विषाचेने स्तनपाने मारू आली. देवा मी सगळ्या गोष्टी ऐकून आहे तू इतका उदार आहेस. म्हणले किती उदार आहे? तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवे पाये संताचे या. इथे आता शब्द वापरला. आता या शब्दाचा अर्थ लगेच म्हणजे तुम्हाला कधी द्यायचं? 10 वाजता देऊन मोकळं करा. कारण 13 दिवस झाले आम्ही तुझ्या दारात बसलोय. का उगाच थोडंच बसलोय? आणि त्याच्याकरता 10:30 वाजू नका. 11:45ची शेवटची लोकल आहे, पण आज 12 वाजेपर्यंत असतो. कारण आज काय आहे? हरिदिनी आहे, एकादशी आहे. मग इथे म्हणताना काय म्हटलं? तुका म्हणे आता उदार तू. हे आता शब्द म्हणजे काही भूतकाळ भविष्य नाही. आता शब्दाचा अर्थ लगेच म्हणजे कधी? भेट झाल्या झाल्या. जसं टी व्हीवर काही कार्यक्रम असतात बघा, आज आत्ता ताबड. हे सुद्धा कमी पडलं इथे. भेटल्या जे पाहिजे ते मिळालं की समाधान आहे. म्हणून तुका म्हणे आता उदार तू होई मध्ये ठेवे पाये संताचे या. मला संतांच्या पायाजवळ ठेवा, मला संतांच्या पायाजवळ जागा द्या. का बरं? तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन. तिथे काय आहे खरं सांगू का? संत जिथे आहेत तिथेच जागा मागितली पाहिजे. आणि संत जिथे बसतात त्यांच्या जवळ बसायला मिळावं यापेक्षा वेगळं काहीच मागायचं नाही. विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्यासमोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिचय देणं गरजेचं आहे. तो असा, चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रमिक सहयोग मंडळ, बरोबर ना, शिवप्रेमी मित्र मंडळाच्या द्वारा अतिशय थाटामाटामध्ये 36वे वर्ष म्हणजे त्रितपपूर्ती सोहळा आहे. मुंबईसारख्या सिटीमध्ये, वाशीसारख्या परिसरामध्ये, सेक्टर 20 या भागामध्ये अतिशय सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव चालू आहे. आणि या उत्सवामध्ये ही जागराची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं म्हणजे इथले सगळे कीर्तनकार पाहिल्यानंतर मी फार छोटा आहे, फार छोटा आहे. एवढंच आहे की मी दिसायलाही छोटाच आहे. अजून थोडंसं पुढे बोलेल. उद्या ज्यांचं कीर्तन आहे ते माझ्याच पाठाचे. आम्ही 4 वर्ष एकत्र शिकलो संस्थेमध्ये जोग महाराजांच्या. ते 1 नंबरचे विद्यार्थी आहेत आणि मी 2 नंबरचा आहे म्हणून आदल्या दिवशी आहे. आणि उद्या आल्यावर विचारा त्यांना. त्याचं कारण आहे, अनिल महाराज पाटील असेल, मी असेल, हे आमचे म्हात्रे महाराज, ज्ञानेश्वर महाराज, आम्ही सोबत शिकलो संस्थेमध्ये निळोबा. त्याचं कारण असं आहे, उद्या ज्यांचं कीर्तन आहे त्यांचा संस्थेत कीर्तन परीक्षेत 1 नंबर आलता आणि त्यांच्याबरोबर संस्थेत माझा 2 आला होता. फक्त मी 2 नंबर नाही एवढं निश्चित आहे. म्हणजे तुम्ही त्याचा वेगळाही अर्थ करू नका. आणि त्या दृष्टिकोनातून 13व्या म्हणजे उद्या आपला काला आहे आणि काल्याच्या दृष्टिकोनातून ही जागराची सेवा माझ्याकडे आहे. अभंग सर्वांना पाठ आहे, पण इथे वर्णन करताना काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. मला या समितीतल्या मंडळीनं फोन केला, आमचे बाळासाहेब महाराज, त्यांनी मला फोन केला आणि फोन करून ही कीर्तनाची सेवा मला दिली. जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला काही असं लक्षात आलं नाही, पण मी असं वाचलं गोविंद महाराज गोरे, पुन्हा वाचलं गोविंद बोरकर. म्हटलं कोण आहे बाबा हे? म्हणजे 2 गोविंद एकत्र दिसत आहेत. मला आत्ता लक्षात आलं तुम्ही आणि मीच आहे, बरोबर ना? म्हणजे आजचे कीर्तनकाराचं जे सौजन्य आहे यातलंच ना. मग हरकत नाही, आमच्यातले आमच्यात आहे. आता त्याने अनेक इमारती बांधल्या असतील, पण ही इमारत बांधणं फार कठीण आहे. आणि दोघांची रास एक आहे, ज्यांनी हे नियोजन लावलं ते हुशार ज्योतिषाचार्य असले पाहिजे. महाराज आहे तिथे. आणि म्हणून काय कौतुक करावं, तेवढं थोडंच आहे. दोन्ही मृदंगमणी महाराज आहेत. ही मंडळी मला अनेक ठिकाणी कीर्तनाकरता भेटत आहेत. मला वाटतं तू तेजस महाराज आहेत, दुसरे शुभम महाराज आहेत. इकडे आमचे गायनाचार्य महाराज, आमचे निळोबा महाराज, दुसरे महाराज, तिसरे महाराज, सगळेच महाराज मंडळी. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा उत्साहाचा आनंद म्हणजे माझे हे बालगोपाळ मला दिसत आहेत.
जरी ते टाळ वाजत असले तरी ते तालात वाजवतात, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. अतिशय तालामध्ये टाळ वाजवत आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळे मायबाप श्रोते, तुमच्या समोर सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहतात आणि पांडुरंगाकडे मागणं मागतायत. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य देवाच्या समोर उभा राहतो आणि देवाकडे मागत असतो. फक्त एक आहे, देवाच्या समोर उभं राहिल्यानंतर देवाकडे मागावं हा जीवाचा हक्क आहे, पण देवाकडे काय मागावं हा जीवाचा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आस्तिक माणसं देवाकडे गेल्यावर देवाकडे मागतात. मी थोडंसं याच्या पुढचं बोलणार आहे. नास्तिक माणसं देवाकडे गेल्यावर मागत नाही का, असा माझा प्रश्न आहे. नास्तिकही माणसं मागतात आणि आस्तिकही मागतात. यातला फरक सांगू का? काही माणसं टेबलाच्या वरून घेतात आणि काही खालून घेतात, एवढाच फरक आहे. तुम्हाला कसं समजायचं ते तुम्ही समजा. काही माणसं हात लावत नाहीत आणि काही घेतल्याशिवाय. याचा अर्थ असा नाही समजायचा हात नाही लावत म्हणजे घेत नाही. कोणत्या ना कोणत्या तरी रूपानं घेत असतील ना. भले असं खात नाही पण असं तर खात असतील ना. उपाशी तर कोणी राहू शकत नाही ना. तुम्ही नास्तिकही कोणाला म्हणतात त्याचाही विचार पहिला करा. जो देव धर्म ग्रंथ पंथ मानत नाही त्याला आपण नास्तिक म्हणतो, आणि आस्तिक त्याला म्हणतो हे सगळं जो मानतो त्याला. माझं याच्या पुढचं उत्तर आहे, आस्तिक मनुष्य देवाचं चिंतन करतो देव होण्याकरता, नास्तिक मनुष्य देवाचं चिंतन करतो जगात देव नाही याकरता. दोन्हीचा विषय एकच आहे. नास्तिक कोणाला म्हणायचं? याने देवाचं चिंतन केलं देव होण्याकरता, आणि तो देवाचं चिंतन करतोय जगात देव नाही याकरता. पण चिंतन करण्याकरता कोणाला निवडलं तुम्हाला कळलंय का नाही अजूनही? तुम्हाला मी काही माणसं असे दाखवतो, काही माणसांच्या गळ्यात माळा आहेत, कपाळाला गंध आहेत, पण सकाळी दात घासल्यानंतर आंघोळ करायच्या अगोदर चहा पितात, पोहे खातात आणि मग देवपूजा करतात. दाखवतो ना तुम्हाला काही माणसं. आणि काही माणसं अशी आहेत महाराज, गळ्यामध्ये माळ नाही, कधी देवाला हात जोडत नाही, पण स्नान केल्याशिवाय, तुळशीला पाणी घातल्याशिवाय, आईबापाचं दर्शन केल्याशिवाय घर सोडत नाही. नास्तिक कोणाला म्हणणार? कोणाला म्हणणार आहे? कोण ठरवतो कोणाला नास्तिक आणि कोणाला आस्तिक? तुम्ही असं कोणी ठरू शकत नाही. हा ज्ञानी आहे आणि हा अज्ञानी आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं मी सुद्धा ठरू शकत नाही. विठ्ठल महाराजाची सगळी प्रमाण पाठ आहे. आम्ही न देखे अवगुणा पापी पवित्र शहाणा. मी कोण ठरवणार आहे? कोणाला गरज आहे कोणाला गरज नाही. अरे देवाच्या पुढे उभा राहिल्यावर सगळीच माणसं मागतात. थोडंसं धाडसानं बोलू का? वाटायला लागल्यावर कोणी हात पुढं करतं? वारीत पाहिलं असेल तुम्ही. कुठं? वारीत. पण खरं बोलू, जो खानदानी वारकरी आहे तो दिंडी वळ सोडून, अभंग सोडून कोणाकडेच हात पसरवत नाही. तोही देवाचाच भक्त आहे. आणि हे नुसते मागत सुटतात. कुठं? माझा एक अनुभव सांगतो. मी पंढरपूरची वारी झाल्यावर एका गावात कीर्तनाला गेलो आणि त्या माणसाने मला आग्रह केला घरी नेऊन चहा पाजण्याचा. मी त्याला नाही म्हटलो. त्याने मला घरी नेलं गोविंद महाराज, आणि चहा प्यायला नेल्याबरोबर त्यानं कप एवढा आणला असा मोठा, आणि त्याच्याबरोबर एका परातीमध्ये 7-8-10 पार्लेचे बिस्किटाचे पुडे आणले आणि माझ्या पुढे ठेवले. मला सांगितलं खा. मी म्हणलं अरे मी खात नाही. म्हणला खा, काही कमी नाही, खा. अरे मी म्हणलं 1-2 ठीक आहे. समजा चहा बरोबर किती? एक पुडा नाही. ते घोळ होतो जरा एकादशीमुळं. एखादं बिस्किट बरोबर आहे की नाही? त्याने एवढे पुढे ठेवले. म्हणलं मी खात नाही. तो मला खा, आपल्याकडे काही कमी नाही. मी नाही म्हणल्यावर त्यानं पुन्हा गुड्ड्याचे पुढे आणली इतकी. ते एवढे सगळे पुढे म्हटल्यावर अरे म्हणलं मी खातच नाही, मला नको. हा तो म्हणला महाराज माऊलीच्या कृपेनं काहीच कमी नाही, तुम्ही 3 महिने जरी खाल्ले तरी संपत नाही. अरे मी म्हणलं अशी कोणती कृपा आहे? वारीत गोळा करून आणलेले आहेत. आता असल्याचे खावं का तरी? माझा उद्देश बोलण्याचा कळला का? देवापुढे गेल्यानंतर मागावं इथपर्यंत ठीक आहे. कोणी मागावं आणि कोणी न मागू यापेक्षा तुम्ही आम्ही काही सांगू शकत नाही. प्रत्येक माणसानं देवाकडे मागावं, पण काय मागावं याकरता बोलत होतो. कोणी मागावं, कोणाकडे मागावं आणि काय मागावं. जीवानं जीवाकडे मागू नये. पण अजून पुढचं बोलतो, जीवानं जर जीवाकडे मागितलं तर जीव जीवाला काही देऊ शकत नाही. ज्ञानोबारांनी वर्णन केलं बघा त्याचं. ना तरी सर्व राटले राणी दुख्या दुखी भेटली, कावांज फुल फुलली झाड जैसी. याच्यावरच्या गीतेच्या श्लोकावरच्या सगळ्या ओव्या वाचा. आता
सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जीव ततो यज्ञ योगम पापम वापसेसी अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भज. ज्ञानोबाने वर्णन केलंय. एका माणसाला तहान लागली, व्याकुळ झालं आणि पाण्याकरता घरामध्ये आक्रोश करू लागलं. पाणी 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 इतकं वैतागलं. आणि वैतागल्यावर धर्मपत्नीने विचारलं, का हो तिथे रांजण आहे, तिथे तांबे आहे, त्याच्यात पाणी नसेल तर इथे टाकी भरलेली, त्याच्यात नसेल तर इथे हंडा भरलेला आहे, आणि त्याच्यात नसेल तर वरची टाकीन त्याचा हा नळ आहे, एकदाचे 2-3 तांबे प्या पण गप्प. त्यानं सुरू केलं पाणी पाणी पाणी. मालकीने विचारलं, तुम्हाला पाणी पाहिजे तर रानात दिसत नाही का? तो म्हणला, तुझे डोळे गेले का? कोणाचे? बायको म्हटली, माझे डोळे चांगले, तुमचे कान खराब झाले. कारण जेव्हापासून या मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या तेव्हापासून फार बोलायला लागले आम्हाला. म्हणजे बोलू नये अशातला भाग नाही, पण जरा लिमिटमध्ये बोलावं. मला अजूनही हे कोडं कळलं नाही महाराज. 40,000 नवऱ्याला पगार आहे तरी पुरत नाही, 1500वर खुश झाले, हे किती विशेष आहे. तरी 28 तारखेला म्हणतात संपला किराणा. मला मग अशी बाळासाहेब महाराज म्हणले, सगळे कीर्तन असे झाले, आज तुम्ही मोकळे करा. म्हणलं मोकळंच करतो, तुम्ही काळजीच करू नका. मला माहिती आहे ना, मी हे सगळं बोर्ड पाहिल्यावर माझ्या लगेच लक्षात आले सगळे. जेनो काम तेनो करो. मी अजून थोडस तसं मला तुम्ही म्हणाल तसंही कीर्तन करता येईल, तुम्ही त्याची काळजी करू नका. जीवनामध्ये काय कोणाला मिळेल सांगता येत नाही, पण समाजाला लागेल तसं बोलण्याचा मी प्रयत्न केला. अहो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या शताब्दी महोत्सवात मी एकमेव असा विद्यार्थी आहे, मला वेळेवर कीर्तनाला उभा केलं आहे सेवा करण्याकरता संस्थेत. 2 लाख लोक होती त्यावेळेला. निळोबा महाराजांना माहिती असेल, असं काही ठरलेलं नव्हतं माझं कीर्तन. महाराज आले नाही म्हणून मला उभं केलं. आता तुम्ही विचार करा, वेळेवर उभा केलेला महाराज किती मोठा असतो. हे होते ना तेव्हा कीर्तनाला पालवी तुम्ही. मी अजून थोडंसं याच्या पुढचं बोलणार आहे. त्याला तहान लागली आणि ते व्याकुळ झालं, पण कशाचा आक्रोश करत होतं? पाणी पाणी. मालकीने सांगितलं, हो तिथे रांजण भरलेला जा. त्यानं सांगितलं, मी पाहिलंय पण त्याच्यात काय नाही, पाणी नाही. तो म्हटला, आता ती म्हटली पाणी नाही म्हणजे पाणी नेमकं गेलं कुठं? हा म्हटला, तू ये. ती आली, तिनं झाकण काढलं आणि पाहिलं. पाहिल्याबरोबर तर ते रांजण रिकामा दिसला. जसा रिकामा दिसला तसं ती म्हणली, का हो हे भरलेलं होतं कुठं गेलं? तो म्हणला, 1 तास झाला मी पाणी मागवतो, आता तुझे डोळे गेले का माझे गेले? पटकन सांग कोणाचे गेले? तिनं चष्मा लावला. ती म्हणली, जास्त काही बोलत नाही, पण मला एक सांगा, हे भरलेलं रिकामं झालं कसं? कारण मी तर काही धुणं धुतलं नाही, कोणाला काही पाणी दिलं नाही, सारवण नाही, काहीच नाही. बाई संपलं कसं? तो म्हणला, भरलं कोणी होतं ते पहिलं शोध. कोणी भरलं होतं? तुमच्याकडे कोण भरतं पाणी? हा, मी सुद्धा सकाळी पाणी भरूनच आलोय आळंदीहून. तुम्ही म्हणजे येड्यावानी समजता काय मला? किती मोठा पाटील असो, मी पाटलाच लेकरू आहे. काही नाही, गोड बोलल्यावर तांब्या भर नाही, हांडा भर आणावंच लागत. अहो तुमच्या हातचं पाणी मेलाच गोंद्या पाणी भरून. न बोललेलं बरं इथं. मग ते तहान लागली होती ना, ते पाण्याच्या शोधात आहे. तिनं तांब्या घेतला. ती म्हणली, रिकामं कसं दिसतंय? हा म्हणला, सावंत महाराज बाकी जाऊ दे, मला काय लागली? तहान लागली. आता तहान लागली म्हणल्यावर काय करावं लक्षात येईन. ती म्हटली, तुम्हाला तहान? तो म्हणला, बाकीचं जाऊ दे, ही जीप कोणाची बुळबुळे रे? बस खाली. हां, थोडे शांत करा, कारण माझे घरी ठेवून आलोय. ते असे चिलबिल केली का मग मला कीर्तन येत नाही, कारण ते वहीतलं नाही कीर्तन. हां, वहीतलं असतं ते लिंक बास सांगितलं असतं. जसं जमंतच आहे आपलं. असू द्या, लेकरच येते, पण जरा शांत धरा. मग ते माझं लक्ष लागलं का मलाही तिकडे खेळायला जावं वाटत. मी आपल्याला दोन्हीचं उत्तर देतो. मग या तहानेनं व्याकुळ झालं, पाणी पाणी करत होतं, रानामध्ये पाणी नाही. आता काय करायचं? हा म्हटला, जीप टाळूला चिटकायची वेळ आली. मग काय करा? ती म्हटली, एक काम करते, मी शेजारणीकडे जाते आणि तांब्यावर घेऊन येते. हा म्हटला, जा बरं. जा म्हटला. तिनं तांब्या घेतला, दारात आली, पुन्हा वापस आली. मी नाही जाणार तिच्याकडे. म्हणले का? तिला कोण पाणी मागत? हा, अहो तिला कोण नाही, हिला कोणीच पाणी देणार नाही. कारण ह्या दोघीचा हरिपाठ होता रोज सकाळ संध्याकाळ. तो या मंडपातला नव्हता, तिथला होता. इथे सुंदर ते ध्यान, तिथे न सांगितलेलं बरं. मग असा हरिपाठ होता. त्यानं तांब्या घेतला आणि तो गेला, कारण त्याला तहान लागलेली आहे, व्याकुळ झालेला आहे. आता हा जीव पाण्यानं व्याकुळ आहे.
मग दुसऱ्या जीवाकडे मागण्याकरता काय जाईल? पाणीच मागेल ना. दुसऱ्याच्या दारात उभा राहिला आणि त्याचं नाव घेतलं आणि त्याला हाक मारली, शामराव, ओ शामराव. म्हणले काय? अहो तहान लागली, तांब्याभर पाणी मिळेल का? त्या शामरावनं हातात रिकामा तांब्या घेतला आणि बनेलीवरच बाहेर आला. तो म्हणला, गणपतराव तुम्ही तर तांब्याभर मागितलं, मी तुम्हाला 2 तांबे काय 2 हंडे भरून दिलं असतं. पण त्याचं असं झालं, ऐका ना, 2 दिवस झाले आमच्याही घरी नळच आली नाही. म्हणजे ज्ञानोबाराचं म्हणणं कळलं का? हे ज्याच्याकडे पाणी मागण्याकरता गेलं ते 2 दिवसापासून पाण्याच्या शोधात आहे. म्हणजे हे दोन्ही माणसं एकमेकाला भेटले. हे सुखी भेटले का दुःखी? आता मला सांगा, या दोघांचं दुःख एकच आहे. काय पाहिजे ना? पाणी. मग आता ते म्हणले काय करायचे? ते बसले गावाच्या येशीत. लोक ये जा करतात त्याला वेस म्हणतात. एक तिकून आणि एक इकून, आणि भजन सुरू केलं, पाणी पाणी पाणी. ते पाणी पाणी करायला लागल्यावर गावातले लोक म्हणले, अख्ख्या गावाला ह्या दोघांना पाणी पाजलं आणि आज यांनाच पाणी नाही. त्याचे 2 अर्थ होतात, तुम्ही जशी घ्यायची तशी घ्या. तेवढ्यात एक मुलगा कॉलेजला चालला होता, त्यानं पाहिलं, म्हणले याला तहान लागली का? त्यानं गाडी उभा केली आणि सांगितलं, तुम्हाला पाणी प्यायचं? म्हणले हो. अहो इथं कुठं पाणी पाणी करता? मी सांगतो पाणी कुठे कुठे आहे. म्हणले इथून पुढं डाव्या हाताला वळा, उजव्या हाताला वळा आणि सरळ पुढं गेले की तळं भरलेले. तुम्हाला जेवढं प्यायचं तेवढं प्या. पुढं गेल्यावर तळं भरलेलं. ह्या दोघायला सांगितलं, यायना तांब्या उचलला आणि ह्या दोघांची शर्यत लागली, कोण आधी पाणी प्यायला पोहोचवतो. तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं. कशा करता? पण हे ध्यानात ठेवा, ज्यानं सांगितलं होतं पुढं गेल्यावर तळं भरलेलं आहे, त्यानं पाहिलंच नव्हतं, तळं आटलेलं होतं. आणि कोणत्या आशेनं पळाले? त्याला प्रमाण आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एका मुक्ती यत्न नाही केला, क्षण एका मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा दिन पावना, हिंडता दिशा दिन पावना. माया वेष्टीना जीव माझा, माझे स्वहिताने नती कोणी, माझे स्वहिताने नती कोणी. जीव माझा, माझे स्वहिताने नती कोणी, माझे स्वहिताने नती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा दिन पावला, माया वेशेला जीव माझा. क्षण नाही गेला, क्षण यत्न नाही केला. हिंडता दिशा दिन पावला, माया वेशेला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ते यज्ञ नाही केला. हिंडता देशा क्षण पावला, माया वेशीला जीव माझा, माझी स्वहित नेनती कोण. हे पळू लागलं पाण्याकरता. सर्व सुखाची आत ज्ञानोबा भागी गेले आणि ज्ञानोबाने याच्या पुढचं वर्णन केलं. तळ्याच्या मध्यभागी 2 जण गेले, पाणी शोधू लागले. ज्ञानोबाराय म्हणतात, एक जण यायच्या अगोदर त्या तळ्यात विहीर खोदीत होता. कशा करता? आता हे किती झाले? आता 3 झाले. हे 2 जण त्याच्याकडे गेले, 30 हात खोल होतं आणि याने त्याला वरून हाक मारली, ऐकलं का? म्हणजे मला तुम्हाला तसं सांगावं लागेल ना, खाली पाहून, कारण विहीर खोल असते ना. ऐकलं का? त्यानं असं वर पाहिलं, म्हणले काय? अहो म्हणले काय नाही, फाट्यावर एकानं सांगितलंय पुढं गेल्यावर तळं भरलेलं तेवढं तळं दाखवा. ते विहिरीतून म्हणलं तुमच्या दोघांच्या काय गोळ्या संपल्या का डोक्याच्या? तुम्ही उभे ज्याच्यात आहे ते काय आहे? अरे म्हणलं मग मला फाट्यावर एकानं सांगितलं पुढं गेल्यावर अख्खं तळं भरलेलं आहे, ते कुठे? म्हणले ज्यानं सांगितलं त्यालाच माहित नाही तळं आटलेलं आहे. तसं तुम्ही ज्याच्याकडे मागण्याकरता गेला तो अगोदर दुःखी आहे ना. तरी सर्व राटले राणी दुखिया दुखे भेटले, का वांज फुलं फुलले झाड जैसे. मग जीवानं जीवाकडे मागितल्यावर जीव जीवाला काही देत नाही. पण जीवानं जर देवाकडे मागितलं तर देव जीवाला देऊ शकतो. पण जीवानं काय मागावं? विठ्ठल विठ्ठल. मुळामध्ये प्रश्न असा आहे, देवाकडे तर मागूच नाही. मुळात प्रश्न असा आहे, देवाकडे मागू नये. पण माणसं मागितल्याशिवाय चला
व्यवहारिक सुख दुःख हे प्रत्येकाच्या जीवनात आहेत आणि व्यवहारिक सुख दुःखानं मनुष्य जर्जर झाला की मागितल्याशिवाय चला. तुकोबाराच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण तुकोबाराने कोणाकडे मागितलं नाही. मी सगळी प्रमाणं तुम्हाला सांगून जातो. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एकान्नान्न करता मेली. महाराजाच्या धर्मपत्नी अन्नान्न करता निघून गेल्या, पण तुकाराम महाराजांनी कोणाकडे मागितलं नाही. उलट महाराजाची प्रमाण सांगू का? काय खावे आता कोणेकडे जावे, काय खावे आता कोणेकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे. गावात राहावे कोणाबळे, गावात राहावे कोणाबळे, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. कमी आहे का हो? तुकोबाराने देवाकडे मागितलं. ऐका, एका काळात पुन्हा खरेदी करण्याची ताकद होती, इतके श्रीमंत आहेत. बरं, नुसते श्रीमंत नाही तर तुकोबारा इतकी श्रीमंती मला तरी वाटतं त्या काळात कोणाची नसेल. सामान्य नव्हते तुकाराम महाराज, पण ओढलो पार्जित मिळालेलं सगळं धन तुकोबाराने उचललं आणि आपल्या हाताने इंद्रायणीच्या डोहात टाकून दिलं. साधं गणित आहे. प्रपंचिक संपत्ती बुडाल्याशिवाय परमार्थिक संपत्ती प्राप्त होत नाही हे तुकाराम महाराजांना माहिती होतं. म्हणून तर तुकोबारायांनी आपल्या हातानं प्रपंचिक संपत्ती बुडवली आणि जगाच्या मालकानं तुकोबाराची परमार्थिक संपत्ती अलगतवर आणली. तरी तुकोबाराची उद्गार आहेत. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण, कोपला पाटील गावेचे लोक. चला, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराना पाठवलं. दिवट्या छत्री घोडी हे तो बऱ्यात, तुमचे रवित्त धन ते मज मृत्यू के समान, आम्ही देणे सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल. ते तुकाराम महाराज होते, गोविंद महाराज नव्हते. मला कधी कधी असं आठवलं की लय त्रास होतो. तुकोबाराचं अजून एक प्रमाण सांगतो. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाताला घावडाव आमुसा मायबाप देव. तुकोबाराने देवाकडे काही मागितलं नाही. आता थोडंसं पुढचं विचारतो. देवानं तुकोबाराला काहीच कमी पडू दिलं नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्या पाठातलं प्रमाण सांगतो. घालोनी आभार हे नुसतं म्हणतेत हो, नुसतं म्हणते. आम्ही अनुभवलंय. जेव्हा कोरोनाची शेवटची लाट होती, शेवटच्या क्षणाला असा निर्णय मनात आला, आता काही आपल्याला आळंदीत राहता येत नाही, कारण आता सगळं संपलं. पण केंद्र सरकारची तांदूळ आणि गहू मिळत होता आम्हाला. कोणता? रेशन. असं वाटत होतं, पण शेवटी ज्ञानोबाराला सांगितलं आता तुम्ही सांभाळायचं. घालून आभार राहिलो. चला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, सगळं पाठ आहे आपल्या. मी असं म्हणतो, त्याच्यावर भार घातला की त्यांनी त्याचा सांभाळ केला असं म्हणणं आहे ना. मग तुकाराम महाराजांनी देवाकडे काही मागितलंच नाही, काहीच मागितलं नाही प्रपंचातलं, पण देवानं तुकोबाराच्या प्रपंचात सुद्धा काहीच कमी पडू दिलं नाही. हा तुकोबाराचा प्रपंचिक जीवनातला परमार्थ. आपण कधी बारकाने चिंतन करा. तुकाराम महाराज एक दिवस भजन करू लागले. पांडुरंग 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 चिंतन करण्यामध्ये तुकोबाराय मग्न झाले. आणि तुकाराम महाराजांच्या दरवाजामध्ये एक पाहुणा आला आणि त्या पाहुण्यानं तुकाराम महाराजांना भजन करताना पाहिल्याबरोबर तुकोबारायकडे गेला. तुकोबारायचं दर्शन घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या समोर बसला. पांडुरंग पांडुरंग. पाऊण तास झाला, 2 तास झाले. त्याला वाटलं तुकाराम महाराज माझ्याकडे पाहतील. अहो ते काय गोविंद महाराज नव्हते, कीर्तनात नाव घेतल्यावर दुसरी तारीख भेटणार आहे. ते तुकाराम महाराज होते. ते देवाला सुद्धा किंमत देत नव्हते. हा कोण पाहुणा म्हटली आणि भजन चालू. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. इतके तल्लीन झाले, इतके तल्लीन झाले. जिजाबाई आल्या. जिजाबाईनं पाहिलं पाहुणे पाऊण तास झाले बसलेत. कुणीकडे आलात? म्हटले काही नाही, पोरीचं लग्न आहे,
आणि लग्नाची मूळ आणि पत्रिका तुम्हाला देण्याकरता आलो. ही मूळ पत्रिका घ्या आणि तुम्ही दोघं जण लग्नाला या. पण असं वाटतं त्यांना नमस्कार करावा. कोणाला? महाराजांना. जिजाबाई म्हटल्या करा नमस्कार. म्हणले 3दा नमस्कार केला पण त्यांनी काही डोळे उघडून पाहिलं नाही. कोणी? जिजाबाई म्हटल्या ते डोळे उघडून कोणाकडेच पाहत नाहीत. किती वेळ बसू? म्हणले तुम्ही दिवसभर जरी बसलात तरी उपयोग नाही. जोपर्यंत त्यांची साधना होत नाही तोपर्यंत त्यांना कोणाचीच गरज नाही. कोणाला? त्या पाहुण्यानं पाहिलं, जिजाबाईकडे पत्रिका दिली आणि पाहुणा निघून गेला. जिजाबाईची तुकोबारायची साधना संपली आणि तुकाराम महाराजांनी डोळे उघडले. आणि उघडल्याबरोबर जिजाबाई म्हटल्या का हो तुम्हाला एवढा विसर पडला का? तुकोबाराने विचारलं काय झालं? अहो म्हणले किती वेळ झाले पाहुणा बसला होता. म्हणले कोणता पाहुणा? आता झाली का सुरुवात इथून? अहो म्हणले 1 तास झाला त्याच्या पोरीचं लग्न आहे. ही लग्नाची पत्रिका मूळवाटी आहे. आपल्या दोघाला लग्नाला जायचंय त्याच्याकरता. जिजाबाईला फार आनंद झाला होता. तो याचा मूळवाटी मिळाली की लग्नाला दोघायला जावं लागतं. आणि जिजाबाईला असं वाटत होतं आता तुकाराम महाराज माझ्याबरोबर लग्नाला येतील. जिजाबाईनं सांगितलं. तुकोबाराय म्हटले तुम्ही तुमचं जा. कोणाला सांगितलं? जिजाबाई म्हटल्या अहो त्याच्या पोरीचं लग्न आहे गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हटले मी येणार नाही. जिजाबाईनं पुन्हा हट्ट धरला. म्हटले तुम्ही येणार नाही? अहो आपल्याला भागीरथी आहे ना. आपल्या पोरीच्या लग्नाला कोणीतरी सोयरे आलं पाहिजे म्हणून सोयऱ्याच्या पोरीच्या लग्नाला आपण गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हटले आवले तुला भागीरथीच्या लग्नाची काळजी आहे का? अगं आपला सोयरा पांडुरंग आहे. असल्या सोयऱ्याची काय गरज आहे आपल्याला? इतकं बोलल्यावर तरी ऐकावं का नाही? पण नाही. आणि थोडंसं धाडसानं बोलू का? बायका ऐकतच नाही तो. पण जिजाबाई थोडंसं बोलल्या. म्हटल्या महाराज अहो भागीरथीच्या लग्नाचं मी बोलले तर तुम्ही सांगता पांडुरंग येईल. पण पाहुणा 2 तास बसला निदान डोळ्यानं कुणीकडे आला एवढं तर बोलायचं. तुकोबाराय म्हटले तुला सोयऱ्याची गरज आहे. कोणाला? जिजाबाई म्हटल्या तुम्हाला सोयरा नाही का? तुकोबाराय म्हटले आहे ना. म्हटले कोण सोयरा आहे तुमचा? म्हटले आमचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग आल्यानो संसारा उठवे गगना पंढरी शेजारी आल्यानो संसारा म्हणा कोणत्याही पद्धतीने दिनाचा सोयरा. बर आमचा सोयरा कोण? म्हणले पांडुरंग. आता ऐका पांडुरंग सोयरा म्हटलं की जिजाबाईच्या लक्षात आलं बाबा काही लग्नाला येत. पण सुरू महाराजाचं भजन पांडुरंग 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 पांडुरंग. माईक चालू ठेव. जिजाबाईने विचारलं का बरं? अहो म्हणले चला की. म्हणले मी नाही येणार नाही. म्हणले तुमचा सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दे. पुढचं उत्तर दिलं ते माझे सोयरे सज्जन सांगा ते पाय आठवे ते विठोबाचे. म्हणजे जिजाबाई थोड्या जवळ गेल्या. म्हटल्या तुमचा सोयरा पांडुरंग आहे पण माझं ऐका तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे लग्नाला झाला. कोणाची शपथ घातली? आणि शपथ घातल्यावर ऐकावंच लागतं. जसं तुम्ही कधी कधी शपथ घालता कोणाला? तुमच्या घरी पप्प्याच्या बापाला काय म्हणता? तुम्हाला तुमच्या पप्प्याची शपथ आहे आजच्या दिवस कीर्तनाला नाही जायचं. बसला ना पप्प्याचा बाप घरीच. शपथ कोणाची घातली? पांडुरंगाची. हो तुकाराम महाराजाला इतका आनंद झाला. त्याचं कारण असं तुझी आन वाही नगा देवराया आणि बहु आवडशी जीवापासून. जीवापेक्षा प्रिय आहे त्याची शपथ घातली. महाराजाने इना गळ्यात घातला आणि भजन करीतच निघाले पांडुरंग पांडुरंग. जिजाबाईने विचारलं ही दिंडी कुठं? म्हणले लग्नाला. अहो म्हणले असं इना पकवाज घेऊन गेल्यावर ते सोयरे काय म्हणतील? तुकोबारायने सांगितलं ते माझी सोयरी सज्जन सांगाती
पाया ठेवे ते विठोबाचे. ते माझे सोयरे, त्यांना लाज वाटणार नाही, कारण शपथ कोणाची आहे. मी थोडंसं याच्यावर अजून मुद्दाम तुम्हाला थांबून विचारतो. तुकाराम महाराजाला शपथ घातली आणि तुकाराम महाराज लग्नाला निघाले, याच्यावर लोक शंका घेतात. जिजाबाईची शपथ तुकोबाराने ऐकली, लग्नाला निघाले, म्हणजे कोणाचं ऐकून? कसं पटकन मनात आलं बायकोचं. मला एक कळत नाही ह्या लोकांचं. अरे तुकोबारायचा 8 पिढ्यापासूनचा मंत्र कोण होता? पांडुरंग, बरोबर आहे. तुकोबाराच्या 8 पिढ्याची उपासना कोणाची होती? पांडुरंगाची. तुकोबाराचं दैवत कोण होतं? तुकोबाराय अहोरात्र चिंतन कोणाचं करत होते? तुकोबाराय घर सोडून देवाच्या चिंतनात मग्न होते. कशासाठी? पांडुरंगासाठी. मग जिजाबाईनं नाव घेताना कोणाचं घेतलं? कोणाचं ऐकून? कोणाचं ऐकलं? पांडुरंगाचं. पण तुम्ही डायरेक्ट कसं म्हणता? जिजाबाईचं. म्हणू द्या, काही हरकत नाही. तुकाराम महाराजांनी जिजाबाईचं ऐकलं म्हणून काही वाईट मानू नका. त्याचं कारण सांगतो. प्रत्येक देवाला बायकोचं ऐकावं लागलेलं आहे. ते तर तुकाराम महाराज होते. रामचंद्र प्रभू वनवासात असताना सीतामाईनं सांगितलं मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी पाहिजे. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हटले होते सीते, मी त्या हरणाला मारायचं हे मला बरं दिसत नाही, हे काम मी करणार नाही. तेव्हा सीतामाईनं प्रभूकडे हट्ट धरला आणि आठवण करून दिली. म्हटले का हो, तुम्ही माझ्या बापाला वचन दिलेलं आहे, तळ हाताच्या फोडासारखं सांभाळील, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. कुठल्या कुठं ध्यानात काढलं, तिथं काढलं. कुठं? तुम्ही गावाकडे म्हणले होते तुला मुंबईला नेलं आणि तुला इथंच शपथ घातली का नाही? रामाला सुद्धा कोणाचं ऐकून पळावं लागलं? सीतेचं, म्हणजे धर्मपत्नी. चला रामाचं सोडा, अजून पुढचं उत्तर देतो. एक दिवशी भगवान शंकर आणि पार्वती माता बसले होते निवांत. निवांत कधी बसतात ते काही सांगायची गरज नाही, बसले निवांत. आणि निवांत बसल्यावर पार्वतीने विचारलं का हो, म्हणले काय जगात पतिव्रता कोण आहे? भगवान शंकर म्हटले उद्या महाशिवरात्रीने तुला आजच कसं आठवलं हे? म्हणले नाही नाही, पण मला एक सांगा कोण पतिव्रता आहे? भगवान शंकर म्हणले तू पतिव्रता सोडून जगात कोण पतिव्रता आहे? असं म्हटल्यावर पार्वती माता म्हटल्या खरं मी पतिव्रता आहे. म्हटले हो, त्याला पुरावा काय? कशाला? आता ऐका, पतिव्रतेचा पुरावा दाखवता येत नाही आणि पतिव्रतेचा पुरावा सांगता येत नाही, पण पतिव्रतेच्या समोर बोलता पण येत नाही. मालकालाच विचारलं ना, भगवान शंकर म्हणले तुला पुरावा पाहिजे का? म्हणले हो. डोळे झाक बरं. डोळे झाक म्हणल्यावर पार्वती म्हणली मी जर डोळे झाकले तुम्ही जर निघून गेले तर? हाच पुरावा आहे माझा. कोणाचा? आणि झालं असं, भगवान परमात्म्यानं डोळे झाकायला लावले पार्वतीला आणि एका मिनिटात भगवान परमात्मा पार्वतीला पुरावा देण्याकरता अर्धनारी झाले. अर्धनारी म्हणजे अर्धांग पार्वतीचं अर्ध स्वतःचं ठेवलं आणि पार्वतीला सांगितलं डोळे उघड. पार्वतीनं डोळे उघडले आणि बया तुम्ही. भगवान शंकर म्हणले तुला पुरावा पाहिजे ना? म्हणले हो. म्हणले मग आता कवर राहणार? म्हणले असंच फिरणार. म्हणले मी हा अहो तुम्ही जर असं फिरले तर माझ्या मैत्रिणी काय म्हणत्या? तुझा नवरा म्हणजे न बोललेलं बरं. म्हणले मग काय करायचं? म्हणले पुढे जसे होते तसे व्हा. भगवान परमात्म्याने डोळे झाकायला लावले, जसे होते तसे झाले. आता मी असं विचारतो, भगवान परमात्म्याला पुरावा विचारला पार्वतीनं आणि तिच्याकरता भगवान परमात्मा अर्धनारी झाले. कोणाचं ऐकून? संपला विषय. मग तुकाराम महाराजांनी ऐकलं जिजाबाईचं, म्हणून वाईट वाटू देऊ नका. कारण माणसानं कोणाचं जरी नाही ऐकलं तरी बायकोचं ऐकलं पाहिजे. अजून पुरावा देऊ का? असा एकमेव मनुष्य त्यानं बायकोचं ऐकलं नाही. कोण? रावण. त्यानं बायकोचं ऐकलं नाही. बाकी सगळे जण तू म्हणशील तसं पुरावा आहे त्याचा. मंदोदरीने सांगितलं होतं रामाला शरण जा, सगळे सांगून थकले पण काही ऐकलं. शेवटी मंदोदरी म्हणली माझ्या कुंकवाचा धनी मी तुमच्या पाया पडते, माझं ऐका. कोणाला? रावणानं ऐकलं नाही. आता माझा प्रश्न आहे, रावणानं बायकोचं ऐकलं नाही म्हणून रावणाचं चांगलं झालं का वाईट झालं? नारळ आणा रे, वाट लावा मला. माणसं बायकोचं ऐकलं नाही मग वाईट झालं? अरे का रे, हा हे पठ्ठ्या हुशार आहे. बायकोचं ऐकलं नाही म्हणून रावणाचं चांगलं झालं, रामाच्या हातून मरण आलं.
जर बायकोचं ऐकलं असतं आणि रावण युद्धाला गेले नसते तर रामाच्या हातून मरण आलं नसतं. न ऐकल्याचा परिणाम चांगला. आता मी तुम्हाला असं विचारतो, मग आपण बायकोचं ऐकावं की न ऐकावं? हा, 2001 पर्यंत ज्यांचे लग्न झाले असतील ते ऐकत नसतील असं माझं मत आहे. आणि तिथून पुढे ज्यांचे लग्न झाले असतील त्यांना ऐकल्याशिवाय पर्याय नाही. तिथपर्यंतचे म्हातारे कडकच होते, ते जुमानीतच नव्हते. आम्ही एक दिवस आमच्याच बापाला म्हणलो होतो, तुम्ही अजिबातच व्यवस्थित बोलत नाही. बोलायचं नसता. आणि तो प्रयोग मी नवीन करण्याचा प्रयत्न केला. अजून मला त्रास होतो. तुम्ही काही असं करू नका, असं कोणी करत जाऊ नका बरं. माझ्या कीर्तनाचं वाईट होईल बाबा. हो, माझं उत्तर आहे, रावणानं बायकोचं ऐकलं नाही म्हणून चांगलं आहे. मग तुकोबाराने ऐकलं, पण तुझी आण वाहे नगा देवराया. आणि तुकोबार आहे निघाले लग्नाला. तेवढ्यात तुकोबाराचे दोन्ही लेकरं आली. भागीरथी आली, मातबा आला. म्हणले बाबा आम्हाला बी लग्नाला यायचं. आता ऐका, प्रपंचातलं लोकाला वाटून दिलं. लेकरा बाळा करता जे होतं तेही देऊन टाकलं. आणि मुलाच्या अंगावर घातलेले कपडे फक्त होते आणि तेही कुठंतरी नॉर्मल असे फाटल्यासारखे दिसले. तेवढ्यामध्ये जिजाबाई जवळ आली आणि भागीरथीने हात धरला. आई मला लग्नाला यायचं. भागीरथी झालं की मातबा आला. आई मला लग्नाला यायचं. दोन्ही लेकरं मागं लागले. पण लग्नाला जायचं कसं? कारण फाटके कपडे घालून जर मंडपात गेलं तर लोक नावं ठेवतील ना. तुकोबाराने काय केलं, भागीरथीला सांगितलं, जिजाबाईला सांगितलं, तू भागीरथीला मांडीवर घे, मी मातबाला मांडीवर घेतो. दोन्ही लेकराला असं थापटवायचं. दोन्ही लेकरं झोपी घालू. कारण तू शपथ कोणाची घेतली आहे? पांडुरंगाची. सूर्य इकडचा इकडं होईल पण गोरज मुहूर्तावर लागणार आपल्याला पोहोचावं लागेल. लेकरं नेता येणार नाही. बघा किती भगवंताच्या नामसाधनेमध्ये दृढता होती, किती विश्वास होता महाराजांचा. इकडं थापटून थापटून दोन्ही लेकरं झोपी घातले आणि तुकोबाराय उठले. मातबाला खाली ठेवलं. जिजाबाईला भागीरथीला बाजूला केलं आणि तुकोबाराय उठल्यावर जिजाबाई उठल्या. दोन्ही लेकरं झोपी घातले आणि बाहेरनं दरवाजाला कुलूप लावलं. आणि तुकाराम महाराज आणि जिजाबाई लग्न मंडपामध्ये पोहोचल्या. त्या वरमाईनं पाहिलं, तुकोबाराय आले, महाराजाला वंदन केलं. तुकोबारांची आरती गायली. काय असेल तुकोबाराची पाद्यपूजा केली. जिजाबाईकडे पाहिल्यावर त्या वरमाईने विचारलं, तुम्ही आलात, लेकरं नाही आणले? म्हणले नाही. तुमचे लेकरं मागं लागत नाही का? आता उत्तर ऐका. जिजाबाईचे लेकरं मागं लागले होते लग्नासाठी, पण फाटलेला कपडा दिसल लोकाला म्हणून आमच्या तुकोबारायने जिजाबाईनं लेकराला थापटवलं, झोपी घातलं आणि शपथ पांडुरंगाची आहे म्हणून तुकोबारायन जिजाबाई लग्न मंडपात पोहोचले. पाहिलं सगळ्यांनी. जिजाबाईने विचारलं, का हो लोकाला लेकरं नाही ते दुसऱ्याचे लेकरं घेऊन लग्नाला येतात. सोन्यासारखी लेकरं दिलीत पण त्यांना घालण्याकरता कपडे नाही. तुकोबाराय म्हटले, आवले त्याची काळजी तू करू नकोस. नको चिंता करू वस्राया पोटाची माऊली आमोचे पांडुरंग. काय भगवंताचे साक्षात्कार, काय लिहिलाय महाराज. इकडे लग्न मंडपामध्ये अक्षदा मिळाला आणि लग्न मंडपातला मंगलाष्टिका सुरू झाली. आणि तिकडं जगाच्या मालकानं जिजाबाईच्या भावाचं रूप घेतलं, तुकोबारायच्या मेहुण्याचं रूप घेतलं आणि 2 हातामध्ये पिशव्या भरल्या कपड्याच्या. आणि मामाच्या रूपात जगाचा मालक दरवाजाची कडी उघडली आणि घरामध्ये प्रवेश केला. ऐका, भागीरथीनं जेव्हा मामाला पाहिलं तेव्हा हाक मारली. मामा! हा काय सामान्य मामा होता का? थोडंसं चिंतन करा. एवढं वेडं व्हावं लागतं असं सहज कोणाला मिळत नाही. परमात्म्याने दोन्ही कपड्याच्या पिशव्या घेतल्या आणि भागीरथीला दाखवल्या. पण मामाच्या रूपात गेलेला परमात्मा गुरुवरे वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले. आम्ही ज्ञानेश्वरी शिकवताना बुवा म्हणायचे, मालक होता जगाचा पण भागीरथी करता त्याला तुकोबारायच्या मेहुण्याचं रूप घ्यावं लागलं. हा आमच्या भागीरथीचा अधिकार होता. काय अधिकार होता महाराज? परमात्मा समोर आले विचारलं, भागे कुठे गेलेत बाबा? म्हणले लग्नाला. आई कुठे गेली? म्हणले लग्नाला. तुला नाही नेलं का? नाही नेलं का म्हटल्यावर भागीरथीचे डोळे भरून आले. भगवंतानं मांडी घातली, मांडीवर घेतलं भागीरथीला आणि मांडीवर पाठवून हात फिरवला. मातबाला एका मांडीवर बसलं आणि सांगितलं, भागे अगं एवढा मोठा मामा असताना कोणाला काय मागायची गरज आहे? बघ मी तुझ्याकरता काय आणलं. परमात्म्यानं हिरे लावलेला ड्रेस काढला आणि आपल्या हातानं भागीरथीला घातला. मातबाला कपडे घातले, जिजाबाईला साडी ठेवली, तुकोबाराला कपडे ठेवले आणि जगाचा मालक निघून गेला. माझं उत्तर आहे, तुकोबाराने देवाकडे मागितलं नाही,
पण देवानं एकही गोष्ट तुकोबराच्या घरात सुद्धा कमी पडू दिली नाही. तुका मने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका मने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. परमात्म्यानं काय केलं? भागीरथीला कपडे ठेवले, तुकोबाराय करता कपडे ठेवले, जिजाबाई करता साडी. भगवान परमात्मा निघून गेले आणि लग्न लावून तुकोबाराय आणि जिजाबाई घराच्या जवळ आल्या. घरामध्ये प्रकाश आहे, घरावर लाईट दिसते, आत उजेड दिसतो. तुकोबाराने विचारलं, बा आवले म्हणले काय? आपल्या घरात प्रकाश दिसतोय, घर लावून गेलो होतं, घर उघडं कसं आहे? जिजाबाई म्हटल्या, तुम्हाला त्याची काळजी नाही. तुमच्या घरात वात येते, दिवाळीत वात नाही. माझ्या भावाला सांगितलं होतं मी लग्नाला चालले, जरा पोराकडे लक्ष दे. कोणाला? हा कोणता भाऊ आता? तुकोबाराय घराजवळ आल्यावर म्हणतात, आवले आपल्या घरावर प्रकाश दिसतो. म्हटले त्याची कृपा आहे. कोणाची? जिजाबाईच्या दृष्टीने बरोबर आहे, भावाची कृपा आहे. घरामध्ये प्रवेश केला आणि भागीरथी पळत आली. बाबा तुम्ही गेलात आणि बघा ना मामानं कसे कपडे आणले. तुकाराम महाराजांनी कपड्याला हात लावल्याबरोबर तुकोबाराच्या लक्षात आलं, बागे हिरे लावलेले कपडे तुझा मामा नाही घेऊ शकत. आवले सामान्य मामानं घेतलेले कपडे फाटतील, पण हिरे लावलेले कपडे घेण्याचं सामर्थ्य माझ्या पांडुरंगात आहे. हा शब्द ऐकला आणि माधवा पळत आला. म्हणले, बाबा आम्हाला तर घेतले यात न. म्हणले, तुमच्या करता कपडे. तुकोबाराने कपड्याला स्पर्श केला आणि डोळ्यातून धारा वाहू लागल्या. जिजाबाईनं साडी पाहिल्यावर भावाची साडी, काय आनंद झाला महाराज. तुमच्या घरी हे नाही, तुमच्या घरी ते नाही बोलायला सुरुवात केली. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, आवले हिरे लावलेलं सामर्थ्य, हिरे लावलेले कपडे घेण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. तो माझा पांडुरंग आहे. मी देवा तुझ्याकडे काही मागत नाही आणि तू माझ्या करता हे का देतो? अभंगाच्या पहिल्याच्या मागणे ते मागणे ते मागणे ते तुझ प्रति आहे. मागणे ते मागणे ते मागणे ते तुझ प्रति आहे. मागणे ते मागणे ते मागणे ते तुझ प्रति आहे. मागणे
निरवी हे श्रीमद देई या संतांची निरवी हे श्रीमद देई मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा देशी तरी तरी पाहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशेंतरी पाहे पांडुरंगा मागणे ते एक तुझ प्रती आहे उत्तर दिलं देशेण तरी पाहे पांडुरंगा पांडुरंगाकडे तुकाराम महाराज मागत नाही पण मी तुम्हाला उत्तर देताना सांगितलं एकही गोष्ट तुकोबारायाला भगवंतानं कमी पडू दिलेली नाही मग अजून एक उत्तर देतो न मागता सगळं मिळालेलं उदाहरण सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे भेट मुष्टीभर पोहे घेऊन राजा भेटेला शुद्ध भाव देखून सगळ्याला उदाहरण माहिती आहे घरून कशा करता आले होते देवाकडं मागण्या करता बरं घरून काही नव्हतं पण थोडं शक्क होईना पुडी बांधून घेऊन आले आता हे पुडकं आणलं दारामध्ये उभं केलं मग जाऊन सांगा की स्नेहाला तुझा बालपणीचा सगळं ध्यानात आणा आणि भगवान परमात्मा गेले आणि सुदामदेवाकडे पाहिलं श्रीकृष्ण श्रीकृष्ण चिंतन करतात मी कधी कधी असं म्हणतो देव जरी मालक असले तरी मित्राला पाहिल्यावर भगवंतानं सर्व सोडलं त्याचं सरळ उत्तर सांगू का तुम्ही किती मोठे व्हा पण मैत्री जर जोपासता येत असेल तर तुम्ही मोठे आहात मला सांगा हा राजा आहे हा कोण आहे राजा आहे आणि सुदामदेव पण बालपणीचे मित्र होते ना दारात आल्यावर निरोप दिला माझा अधिकार नाही जाऊन सांगा त्या किसन्याला तुझा बालपणीचा सखा सुदाम आहे ज्याला सांगितलं तो म्हटला हे जाऊन सांगा किसन्याला हे सांगायची सुद्धा आपल्यात ताकद नाही कारण आपण 5 पिढ्या झाल्या खातो कोणाचं बरं ज्यानं सांगितलं त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटत नाही कारण अंगावर घेतलेला पंचात 3 ठिकाणी फाटलेला धोत्राला गाठी होत्या शरीर जखड झालेलं हातात काठी पण निरोप काय जाऊन सांगा त्या किसन्याला कोणाला ते शिपाई म्हणला सेकंड शिप संपू द्या पण निरोप नाही देणार बा म्हणलं मी सेकंड शिप संपली दुसरा एक जण आला श्रीकृष्ण काय निरोप आहे तुमच्या पाया पडतो माझा एक निरोप फक्त द्या त्यानं जर नाही म्हटलं ना मी वापस जातो काय जाऊन सांगा त्या किसन्याला तुझा बालपणीचा सखा सुदाम आहे आणि मग त्यानं पाहिलं 3 दिवस झाले दारात उभे आहेत पण निरोप एकच आहे मुखामध्ये कृष्ण आहे असू शकतो कोणीतरी जुना जोडीदार ते शिपाई गेला आणि महाराजाला नमस्कार केला आणि सांगितलं महाराज दारात कोणतरी साधू आहे 4 ठिकाणी पंचा फाटलेला आहे 2 ठिकाणी धोतर फाटलेलं आहे शरीर जखड झालेलं आहे चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहे मुखामध्ये कृष्ण नामचिंतन आहे पण निरोप दिलेला आहे जाऊन सांगा त्या किसन्याला तुझा बालपणीचा सखा सुदाम सखा शब्द वापरला सु म्हणेपर्यंत तर भगवान पोहोचले नंगे पैर दवडे भगवान असं म्हणतात भगवान परमात्मा पळत जातात तेव्हा
गळ्यातल्या त्या माळा तुटलेल्या आहेत, कंकणं तुटलेले आहेत, गळ्यातला सेला बाजूला पडलेला आहे, टोप बाजूला पडलेला आहे. भगवंताला तेवढा विरह सहन झाला नाही. भगवान जवळ गेले, गळ्यात मिठी मारली. भगवान परमात्मा रडतात. रडण्याचे टपटप थेंब सुदामदेवाच्या पाठीवर पडतात. सुदामदेवाच्या डोळ्यातले थेंब भगवंताच्या पाठीवर पडतात. हे सगळं चित्र पाहत पाहत भगवंतानं सुदामदेवाला आपल्या सिंहासनावर बसवलं. बसवल्यानंतर आता ते सगळे कपडे बिपडे काय घातले असेल आणि तिथं पाय धुण्याकरता चांदीचा तो पाट आणलेला आहे, सोन्याचा तांब्या आहे आणि मग पाणी आणलंय आणि भगवान स्वतः पाय धुण्याकरता आपल्या सगळ्या राण्यांना आज्ञा देतात. अहो तो देवाचा दरबार आहे. देवाच्या धर्मपत्न्या त्या काय 1000-2000च्या साड्यावाल्या थोड्याच होत्या महाराज. 1-2 कोटी मला काय घ्यायचं का द्यायचं, हे अशा सगळ्या बसल्या. सुदामदेवाचे पाय धुतात. भगवंतानं आपल्या पंचानं पाय पुसले आणि सगळं सजवलं आणि सुदामदेवाला थोडासा नाश्ता बोलवला. नाश्ता बोलवला म्हणजे असं ते तबक भरून काजू बदाम नाही, डायरेक्ट पातिले आणले. पातिले कशाचे? आपल्याकडे नाही का बुंदी वाढायला आपण असे काल्याच्या दिवशी गेलो, काजू बदाम पिस्ता. आणि आता काय भगवंतानं खाऊ घातले, सगळं झालं. एक प्रश्न विचारला, कसं चाललंय? म्हणले सगळं बरोबर आहे. काही कमी आहे का? नाही. आता प्रश्न माझा आहे, सुदामदेव भगवंताकडे कशा करता आले होते? मागण्याकरता. भगवंतानं विचारलं काही कमी आहे का? सुदामदेवानं सांगितलं अजिबात कमी नाही, सगळं भरपूर आहे. पण आले कशा करता? पण देवाकडं मागायचं नाही हे माहिती होतं. भगवंतांना सांगितलं जर सगळं चांगलं आहे तर वहिनीनं माझ्याकडे पाठवलं ना तर माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल. आणि मग तिथं हात गेला, कारण इथं जर काजू बदामाचे पोते तर हे जाळे झालेले पोहे कुठं काढायचे. पण आज भगवंताने हात ओढला, ते पुडकं खाली पडलं, त्याची भगवंतानं गाठ सोडली. पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडे. भगवंतानं 2-2 हातानं त्या पोह्याचे घास घ्यायला सुरुवात केली. जाळे झालेले पोहे जेव्हा खाताना सगळ्यांनी पाहिलं तेव्हा लक्षात आलं याच्यामध्ये काय आहे. पण ऐका, शुद्ध भाव देखोनिया गाव सुनियाचा दिला गा. काहीही मागितलं नाही, पण सुदामदेवाला सोन्याची नगरी मिळाली न मागता. तुकोबाराने देवाकडे काही मागितलं नाही. तुकोबाराच्या प्रपंचात भगवंतानं काहीच कमी पडू दिलं नाही. आपण देवाकडे जाऊन अनेक वेळा मागतो, देव एकही देत नाही. म्हणून तर मागणे ते एक तुझ प्रती आहे, मग देशेंतरे पाहे पांडुरंगा. तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये देवाकडे गेल्यानंतर वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य. देवाकडे काही ना काही मागत राहतो. एक मनुष्य रोज सकाळ संध्याकाळ शंकराची उपासना करत होता. 35 वर्ष शंकराला दिवा लावला आणि 36व्या वर्षी भगवान शंकराच्या मंदिरात निघाल्यावर धर्मपत्नीनं सांगितलं उद्यापासून मंदिरात जाऊ नका. त्यानं विचारलं का? म्हणले आपल्या घरातलं रोज पावशेर तेल तुम्ही भगवान शंकरा करता दिलं, हे 35 वर्ष दिलं आणि 36व्या वर्षे आता इथून पुढं शंकराला रोज पावशेर तेल द्यायचं नाही. म्हणले का द्यायचं नाही? म्हणले मला एक सांगा, आपण कष्ट करायचे, आपण कमवायचं आणि रोज पावशेर तेल त्याला द्यायचं, त्याच्याकडून आपल्यासाठी काय आणलं? मालक म्हणला देवाला दिल्यावर मागायचं नसतं. मग ती मालकीन हुशार होती, ती म्हणली मग आपल्या घरात त्याला फुकट द्यायचं नसतं. तो म्हणला मी देणार. हे म्हणले देऊ देणार नाही. सकाळी यानं तेल घेतलं आणि दिवा लावायला निघाला, तिनं तेल हिसकून घेतलं. तेलाची वाटी तिथंच राहिली. भगवान शंकराच्या मंदिरात तो आला, देवाला हात जोडले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिव्याजवळ गेला, हात दिव्याला लावला, हात भाजला. भाजल्याबरोबर सांगितलं देवा मला माझी सजा मिळाली. मी तुझ्या दारात आजपर्यंत तेल दिलं असेल, जगाला तू प्रकाश देतो देवा. माझ्या प्रपंचात काही कमी नाही, मला तुझ्याकडून काही नकोय, परंतु माझ्या बायकोनं मला तेल आणू दिलेलं नाही. मला एक सांग मी काय करू? भगवंतानं सांगितलं तिची इच्छा जी असेल ती तुम्हाला सांग, मी पूर्ण करतो. तो घरी आला आणि बायकोला सांगितलं अगं 36 वर्ष देवाच्या दारात दिवा लावला, आज भगवान मला अंधारात दिसतो, मला बरं वाटत नाही, तुझं म्हणणं सांग, मी तुझ्यासाठी काय करू? म्हटले काही नाही, तुम्ही दिवा लावायला जर तेल नेणार असेल तर माझ्यासाठी तुम्ही त्याच्याकडून मागा. त्यानं सांगितलं अरे देवाकडं प्रपंचातलं काही मागायचं नसतं, तुझ्या पाया पडतो. अरे देवाकडे मागायचं नसतं, देवाने इतकं दिलंय. मला 40,000 पेन्शन आहे, तुला 35,000 पेन्शन आहे, आपल्या दोन्ही सुना कामाला लागलेल्या, दोन्ही पोरं इंजिनियर आहे, हे सगळं त्यानं दिलं. ती म्हणली नाही त्यानं अभ्यास केला. अहो कधी कधी यायच्या टकुऱ्याला टकुरच लागत नाही हो. तो म्हणला अगं तू वेड्यावानी का करतेस, मागायचं नसतं. ती म्हणली मग द्यायचं नाही. हा म्हणला मग मला एक सांग, मी त्याच्याकडे काय मागू ते तरी सांग, म्हणजे तुझा काय दिल्यावर तू दिवा लावू देशील. म्हणले काही नाही,
सांग काय पाहिजे. काय नाही, मी तुमच्याबरोबर कधी कधी दिंडीला वगैरे येते ना. हां, मग माझं नाक जरा कमी आहे, त्याला मला जास्त दे. कोणाला? तो म्हणला इडी झाली का तू? अरे हा देवाचा कारखाना, एकदाच मिळवतो, पुन्हा पुन्हा राहील. अहो कोणाचं नाक कोणासारखं नाही. तुम्ही बघा ना महाराज, काय देव हुशार आहे निळोबा, मला हेच कळत नाही हो. माझ्यासारखे तुम्ही दिसत नाही, तुमच्यासारखा मी दिसत नाही. अहो काहीचे दात पुढे तर काहीचे आत आहे, काहीच्या दातात अशा बॅगा आहे बघा माझ्या कशा दिशा. अहो मिळत नाही कोणाची कोणाला. कोणचा कारखाना आहे? कोणी गोरं, कोणी काळं, कोणी पिवळं, कोणी कोणचा डाय वापरला देव जाणे. डाय म्हणजे कशी तयार केली असेल देव जाणे. हा म्हटलं पण हे नाक मागता येत नसतं. ती म्हणली मागा. याला वाटलं देव देत असेल. यानं तेल घेतलं, देवाकडे गेला, दिव्यात टाकलं ना, असा उभा राहिला. ओम नमः शिवाय. भगवान प्रसन्न झाले. म्हणले 36 वर्ष गोविंदराव आले पण काही मागितलं नाही, आज काय पाहिजे? भगवान खाली आले. म्हणले काय पाहिजे? म्हणले काही नाही देवा, प्रपंचातलं काही मागू नये, पण माझ्या बायकोची इच्छा आहे, ती तुझ्या दारात येऊ देत नाही, तिला नाक पाहिजे. देव म्हणला तथाच तू, आपल्याच घरचं आहे ती. देवानं तथाच तू म्हणलं नाही. चपात्या लाटीत होती, नाकानं जे गेअर टाकला, त्या हायवेचा ब्रिज एक आपला तिथं गेलंय पुढं त्या कोपऱ्यावर. आणि हे तिकून शंकराच्या मंदिरातून खाली आला. आता हिचं नाकाचं सोंड वाढल्यामुळे हिला उठता येणं बसता येणं. काय मागायची गरज होती काही? पण यानं मागितलं ना, आणि ती नाक भलं 1.5 किलोमीटर लांब झालं. आता त्या 2 नळ्या तिथंच. हे तिकून खाली आला आणि त्यानं पाहिलं, म्हणलं हिन्नत नाही तर आपलीच दिसते महबूबा हा मागच्या साखरातीतला. त्यानं त्या नाकाला धरलं, धरत धरतच आला आणि दारात आले. विचारलं तू म्हणली होतीस नाक मागा, मिळालं का? मिळालं का म्हणल्यावर तिच्या हातात चपात्या करायचं लाटणं होतं, त्याला बेलणं म्हणते. तुम्हाला म्हणणे होते नाक मागा, येऊ ना मागे न, आता नाही फनी धानी म्हणा, होत आहे ना, वाद आहे ना. तुम्हाला काय करायचं? बेलणं फेकून आणलं, कमी करून आणा. मग त्याच्यावर त्यानं बेलणं घेतलं आणि देवाकडे गेला. म्हणला देवा तुम्हाला म्हणलो नाक द्या, भलं 1.5 किलोमीटर लांब दिलं. म्हणले अहो तिनं बेलणं आणलंय. म्हणले मग काय पाहिजे? कमी करून पाहिजे. देव म्हणले ताता असतो. जे नाकानं रिवर्सचा गेअर टाकला होतं ते बी गेलं. आता नुसत्या 2 नळकांड्याच राहिले. हा ही नाही. ते नाकाचं वजन कमी झालं म्हणून हात लावायला गेली. निळोबा जशी हात लावायला गेली तशी दोन्ही बोटं बचकन नाकात गेली. आणि तिला झाली होती सर्दी. वर काढल्यावर तो कुल्फ्याच बाहेर आल्या. आरा म्हणजे आता काय करा? मग आता नावीला झालं ना, काय करायला पाहिजे? दार लावून घेतलं. नाकच नाही म्हणल्यावर कोणाला दाखव? अंगावर घेऊन झोपली. हे तिकून खाली आला. म्हणला नाकाच्या नळ्या दिसत नाही म्हणजे आपल्याला पूर्णाच्या पोळ्याची घरी गेल्यावर. हे दारात आला. म्हणला तू म्हणली होतीस नाक कमी करून द्या, झालं का? झालं का म्हणलं. तिथं असं अंगावर घेतलेलं होतं. ती म्हणली तुम्हाला म्हणणे कमी करून द्या, पण आता नाही इतकं कमी नाणं मला पाहून आता मी नाही होता आणखी नाही. तो म्हणला पण तू कुठं आहे मला पाहू तर दे. ती होती क्वाटवर झोपलेली आणि अंगावरलं काढलं. अरे बापरे, हे तर भूतच दिसलं. ते भूत दिसल्यावर ती बी घाबरलं. म्हणले काय करायचं? तुमच्या पाया पडते, त्या शंकराला म्हणा कमी देऊ नको, जास्त देऊ नको, पहिलं जे होतं ते ठेव. हा म्हणला आता गिऱ्हाईक बरोबर आलं. हे भगवंताकडे गेलं. म्हणला देवा जास्त नको, कमी नको, जे होतं ते. भगवंतानं तथास्तु म्हटलं. जे नाकाची वाटी पुलापासून निघाली, इथं बसली. खट बसल्याबरोबर तिनं आरशात पाहिलं. म्हणले बाय आलं ग बाय एकदाच. हे आलं. आल्याबरोबर विचारलं मिळालं का? तुमच्या पाया पडते, रोज पावशेर तेल नेत होते, आखा डबा त्याच्यावर घाला आणि तिथं राहा. कुठं? पण माझ्यासाठी त्याच्याकडं काही मागू. तुम्हाला कळलं का? प्रपंचातलं देवाकडं काही मागायचं नाही. आणि जर मागितलं तर उलट पालट झाल्याशिवाय आपण नुसतं म्हणतो ठेविले आनंदे. त्यानं जे दिलं तेच स्वीकारायचं, त्याच्याकडे मागायचं नाही. म्हणून देशील तरी पाहे पांडुरंगा, तुला देता येत असेल तर पहा. म्हटले काय पाहिजे? या दासनी रावी येते मज देई, या दासनी रावी हेची मज देई, या संतांची रावी हेची मज देई, या संतांची रावी हेची मज देई. अधिक तुझे काही न मागो देवा, न मागो देवा. अधिक तुझे काही न मागो देवा, न मागो देवा. या दासनी रावी येते मज देई, या
घुमाए बार 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 मागणे ते तुझ प्रती आहे देशण तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्वे हे चिमजदी आणि तुझे काही न मागू देवा. इथे या संतास निर्वे शब्दाचा अर्थ आशांच्या स्वाधीन करा. म्हटले कोणाच्या हरपले आपण पेपावे ते संता ते पाहता घेऊसावे म्हणून निवाणावे ऐकावे त्याचे सदा मुक्ता ती निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसे दिपे दिशे पाहता आपली वस्तू अशा संतांच्या स्वाधीन करा. आणि हे करत असताना तुकोबाराय म्हटले या संतास निर्वी हेच मज देई आणि कदुजे काही तुमच्याकडे दुसरं काही मागत नाही. राज्यपद मागत नाही, स्वर्गपद मागत नाही, इंद्रपद मागत नाही. का मागत नाही? ब्रह्मादिकपदी दुःखाची शिराणी तेथे चित्तजनी. आणि खरं सांगू का देवाकडे मागितलं नाही आणि तुम्ही आम्ही मागितल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही पदाचा अभिलाष नव्हता. ब्रह्मादिकपदे दुःखाचे या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची सेवा करताना ज्या सेवकानं महाराजांच्या स्वराज्याचं काम केलं त्याने महाराजाकडे काही मागितलं नाही. महाराज मी आपल्याला लय उदाहरणानं सांगेल पण माझा वेळ संपेल आता आणि संपलेलाच आहे. ज्या वेळेला तानाजी महाराज अक्षिदा देण्याकरता छत्रपतींच्या दरबारात आले, मी जास्त वेळ नाही घेणार फक्त पटकन सांगतो. आणि अक्षिदा ठेवल्याबरोबर जिजाऊ महासाहेबाकडे पाहून सांगितलं आऊसाहेब लेकाचं लगीन हाय लग्नाला यायचं. तेव्हा जिजाऊ महासाहेब बोलतात लग्नाला आलो असतो पण राजांना कोंढाणा दिसतो एवढा शब्द वापरला. अक्षिद्याचं दुरण खाली ठेवलं, महाराजांना मुद्रा केला आणि सांगितलं राजा तुळजा भवानीची शपथ आहे वाटेल ते झालं तरी चालेल पण आता लगीन कोणाऱ्याचं कोंढाण्यासोबत आहे. शब्द वापरल्याबरोबर जिजाऊ महासाहेब म्हणतात तानाजी लेकाचं लगीन हाय वरबाप म्हणून मंडपात मिरवायचंय आणि तुम्ही स्वराज्याच्या राजांच्या समोर शपथ घेताय तुळजाभवानीची. आऊसाहेब स्वराज्याचा राजा संकटात आहे आणि आम्ही वरबाप म्हणून मंडपात मिरावं यापेक्षा तसं राहिलेलं बरं. पण आऊसाहेब आता लगीन करीन तर कोणासोबत? कोंढाण्यासोबत. मी असं म्हणतो हे कोंढाण्यासोबत लगीन करीन म्हणणारे महाराज म्हणजे तानाजी महाराज यांना काय मिळालं याचा विचार तरी कधीतरी केलाय का आपण? तानाजी महाराज घरी आले, गंजी पेटवल्यावर कळवा छत्रपती स्वागता करता जातील, पालखीमध्ये त्यांना घेऊन येतील हे सगळं ठरलेलं होतं. मला वेळ नाही. आणि तानाजी महाराज घरी आल्यावर मालकीने विचारलं राजे येणार का? म्हटले होय. तुम्ही कुठं निघालात? लगीन लावण्याकरता. कोणाचं लगीन? म्हणले कोंढाण्याचं. कोंढाण्याचं म्हटल्यावरून मालकीने सांगितलं अहो रायबाचं लगीन हाय, मंडप सजलेला आहे, खेळीचे खांब बांधलेले आहेत, वऱ्हाड दारात आलेला आहे, तुम्ही लगीन लावण्याकरता नाही तुम्ही निघालात वरबाप म्हणून तुम्हाला मंडपात मिरवायचंय. तेव्हा तानाजी महाराज सांगतात आपल्या मालकीनीला ग वरबाप होण्याचं भाग्य ज्या स्वराज्याच्या राजानं दिलं असेल तो राजा जर सुखी नसेल तर वरबाप होण्यात आम्हाला तरी काय आनंद आहे. आणि तानाजी महाराजांनी शपथ घेतली आहे आणि तानाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली आणि तानाजी महाराज जेव्हा निघाले तेव्हा ते मालकीन सांगते पण ते ऐकत नाहीत. जेव्हा तानाजी महाराज बाहेर पडतात तेव्हा मालकीन ओवाळण्याकरता आली असा उल्लेख आहे. ओवाळायला गेल्या आणि दिवा विझला. विझल्याबरोबर मालकीने हाक मारली धनी अशुभ शकुन आहे जाऊ नका. तेव्हा तानाजी महाराजाचे उद्गार आहेत आपल्या मालकीनीला दिवा विझलाय म्हणून अशुभ शकुन मांडण्याचे काय कारण आहे? अगं मी ज्या नावाचा दिवा लावलाय अरे दिव्यात वात तू केली, दिव्यात तेल तू घातलंय, दिव्याला अग्नीत तू लावलाय. मी ज्याच्या नावाचा दिवा लावलाय तो दिवा विझवण्याची अजून कोणाची माय व्याली नाही. मी स्वराज्याच्या नावाचा दिवा लावलेला आहे. हे तानाजी महाराजांना सांगितलं आणि तानाजी महाराज निघाले. युद्ध सुरू झालं. मागचा मावळा पुढे पुढचा पाठीमागे गड काबीज केला आणि गंजी पेटवली पण तानाजी महाराज पडले.
ऐका, अग्नी पेटलेला पाहिला आणि गंजी दिसली आणि जिजाऊ मासाहेबांना छत्रपतींना सांगितलं, लवकर जा, माझ्या ताण्याला घेऊन या, तुमची वाट पाहत असेल पहिल्या पायरीला. काय शब्द आहेत महाराज. आऊ साहेबांना पालखी सांगितली. छत्रपती घोडदवड कळत पायदळ घेऊन महाराज स्वराज्याच्या त्या गडापर्यंत पोहोचले. पण पहिल्या पायरीला तानाजी महाराज नाहीत, नगारे वाजत नाही, तुतारे वाजत नाही. महाराजांच्या लक्षात आलं विपरीत घडलंय. 2 पायऱ्या चढल्यावर एक हाक मारली, ताण्या. आवाज येत नाही. दुसऱ्या पायरीवर गेल्यावर पुन्हा आवाज दिला, ताण्या. बोलत नाही. आणि आतल्या गाभाऱ्यात गेल्यावर सगळी बांधल माऊली बसलेली आहेत. तानाजी महाराजाचं शेव मध्ये आहे, पांघरून टाकलेलं आहे, खाली माना घातलेला आहे, असा उल्लेख आहे चरित्रात. तान्ह्या शब्द वापरल्यावर तानाजी महाराजांचं शरीर हललं आणि मग तानाजी महाराजांना प्राण सोडले. इतके इमानदार स्वराज्याचे सेवक होते. महाराजाचा आवाज ऐकल्याशिवाय प्राण सोडला नाही महाराज. माझं मत आहे तानाजी महाराजांनी प्राण सोडला नाही, पण स्वराज्याच्या राजाने त्यांना काय दिलं, त्याकरता इतकं केलं, याचं आत्मचिंतन कधीतरी करा. अरे एक स्वराज्याचा राजा तानाजी महाराजाच्या जवळ जातात, तानाजी महाराजाच्या अंगावरचं पांघरून काढतात, तानाजी महाराजाकडे पाहतात आणि एखाद्या हरकल्या पोरासारखे तानाजी महाराजाला कवटाळू कवटाळू स्वराज्याचा राजा रडला. ताण्या काय केलंस रे, काय केलंस. वहिनी मला विचारेल काय सांगू. आऊ साहेबांना पालखी पाठवली, स्वराज्याचा मान कोणाला द्यायचा असं म्हणतात. तानाजी महाराजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी उचललं आणि पालखीत बसवलं आणि त्या पालखीचे पहिले खांदेकरी जर कोण झाले असतील तर छत्रपती शिवाजी महाराज होत आहेत. हे स्वराज्याच्या राजानं दिलेलं दान आहे. मी असं म्हणतो, स्वराज्याच्या राजानं पालखीला खांदा द्यावा, न मागता मिळालेलं दान नाही मागितलं. या संतास निर्वी हेची मदती अनेक तुझे काही न मागो देवा. मागितलं नाही, पण छत्रपतीचं नाव घेतल्यानंतर स्वराज्याच्या सेवकाचं नाव आपल्या समोर येत आहे. न मागता मिळालेलं दान आहे आणि ते देण्याकरता तुम्ही आता कसे व्हा म्हटले, उदार व्हा. तुकोबाराने त्याचंही वर्णन केलं. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, अनेक
तुझे काय ना माग देवा अनेक तुझे काही न माग देवा तुझे काही नाम देवा देवा आणि का तुझे काही नाम देवा आणि का तुझे काही नाम देवा या संतासी निरवी हे शिवाज देवी या संतासी निरवी हे शिवाज तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवे पायी संताचिया. इथे आता उदार तू होय मज ठेवे पायी संताचिया. पण उदार हो म्हणताना तुझी अवदारी जाणू स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र परी कैवल्य ऐसे पवित्र वैरी आई दिली. तू आ संकाधिकाचेने माणी साविज सौरसु दिदला पुतणी जी विषाचेने स्तनपाने मारू आली. इतका परमात्मा उदार आहे. किती उदार आहे. तुका म्हणे आता उदार. बर मज ठेवे पाये संताचिया. मला संतांच्या पायाजवळ जागा द्या. का बरं तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. जसं संत ज्या मोरीमध्ये स्नान करतात त्यांच्या अंगावरून पडलेलं पाणी ज्या नालीद्वारा जातं महाराज म्हणतात त्याच्यातला आम्हाला किडा करा. ही भूमिका ज्यांची असेल ते देवाकडे काय मागू शकत असतील. म्हणून मागणी ते एक तुझ प्रती आहे देशण तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्वी हेची मज दे अनेक तुझे काही न मागू देवा. फक्त एक आहे तुका म्हणे आता उदार तू होई. परमात्मा उदार आहे पण मज ठेवे पाये संताच्या. आम्हाला संताच्या पायाजवळ ठेवा एवढंच देवाकडे मागणं मागायचं. बाकी काहीही मागायचं नाही. आणि प्रपंचातलं तर देवाकडे मागण्याची गरज नाही मागू पण नाही. आणि जर मागितलं तर देव देत नाही हेही आपल्याला माहिती आहे तरी आपण मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाला एवढंच विनंती करायची तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवे पाये संताच्या. आम्हाला त्यांच्या पायाजवळ ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. लांबलेल्या शब्दाला इथेच पूर्णविराम देतो. चुकलं असेल तर क्षमा करा. बरोबर असेल घेण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी सगळी कीर्तनकार प्रवचनकार गाणारे वादवणारे सगळी महाराज मंडळी उपस्थित आहे. माझ्याबरोबर 4 वर्षे आम्ही सोबत शिकलो. ते ज्ञानेश्वर महाराज म्हात्रे इथेच कोपर खरेणीला राहायला आहेत. आम्ही सोबत होतो. एक पाठीबुद्धी निळोबा इतका तयार ना पाठातलं काही विचारा तुम्ही. माझं सुद्धा पेपरमधलं काही नाही आठवलं तर त्यानं मला सांगायचं. इतका तर मी हुशार होतो. म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं. आम्ही दोघं जण गुरुबंधू आहे एवढे ते हुशार. आणि उद्या येणारे महाराजही माझेच गुरुबंधू आहे. आम्ही सोबत होतो सगळेजण. आणि एवढ्या सप्ताहामध्ये एवढी सगळी महाराज मंडळींची कीर्तनं पाहिल्यावर आपल्यासारख्याला सेवा करायला मिळाली हे माझं भाग्य आहे. आणि त्यानिमित्तानं दोन्ही मृदंगमणी आहेत गायनाचार्य गुणवान महाराज मंडळी आहेत. मला जास्त माहीत नाही. हार्मोनियम वादक तुमच्याही गावाला मी कीर्तनाला आलो होतो सासवडच्या तिथं. तुमच्या पाठीमागं बसलेले आमचे रामदास महाराज बरोबर रामदास ना. हां आम्ही केंद्रीय महाराजाच्या दिंडीत संघच. मी केंद्रीय महाराजाच्या दिंडीत 14 वर्षे चाललो आहे कमी नाही. त्याच्यामुळं निळोबा मला ताल चांगला आहे. त्याचं कारण मी भजन चांगल्या प्रकारे म्हणायचो. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं हे सगळं करता आलं. तुमच्या पंचक्रोशीतही आमचं कीर्तन आहेच. आता कधी 3 तारखेला आहे तिकडे जावळीच्या परिसरात मला वाटतं वाईच्या परिसरात आहे. पंचक्रोशीचा मोठा सप्ताह आहे. आता कॉटन ग्रीनला पण 25 तारखेला आहेच विरामनवमीच्या आदल्या दिवशी. आपण सगळ्यांना जर वेळ मिळाला तर या. जसं जमेल तसं देवाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय भगवंताच्या चरणी सेवा समर्पित. एखादा शब्द जर तुम्हाला काही बोललो असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी व्हा पण माझ्यासुद्धा बहिणी व्हा. माझ्यावर कृपा करा एवढीच अपेक्षा करतो. काही वेगळं बोललो नाही. फक्त जे शक्य होईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर